सरकार हिंदुत्ववादी आहे, हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, नितेश राणेंचा इशारा। तर मला फक्त हिंदूंनी मतदान केलं, प्रशासनाचा बॉस मीच आहे, राणेंचं वक्तव्य। ऑपरेशन टायगरची जबाबदारी शिवसेनेच्या 12 मंत्र्यांची, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। धाराशिवमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचंही लक्ष, सरनाईकांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना संधी देण्याची शक्यता। शहर जिल्हाध्यक्षपदासाठी आकाश छाजेड प्रबळ दावेदार। अशोक धोडींचं अपहरण आणि हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण, मात्र पोलीस चौकीतून पसार झालेल्या मुख्य आरोपी अद्यापही फरार आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना अपयश। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार, नागरिकांच्या समस्यांचा निपटारा केला जाणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांना माहिती, हत्या झालेल्या वेळेचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे सीडीआर काढा, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकला, बिश्नोईचे फोटो झळकल्यामुळे संभाजीनगरात खळबळ। पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर अनवर खानचा भाऊ नादिर करीम मुंबईत मदतीच्या प्रतीक्षेत, नेपाळमधील व्यावसायिकानं नादिरची फसवणूक केली होती, नादिर करीम पाकिस्तानात प्रत्यर्पणाच्या प्रतीक्षेत। वरळीत प्रेमनगर सिद्धार्थनगरमधील रहिवाशांचं आंदोलन, हक्काच्या घरासाठी प्रेमनगर सिद्धार्थनगरमधील रहिवाशी रस्त्यावर, संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात आंदोलन। व्यापारासंबंधी ट्रम्प यांच्या निर्णयांचा धडाका सुरूच, ऑटोमोबाईलवर 25% कर आकारणार, तर सेमीकंडक्टर चिप औषधांवरही वाढीव कराचा विचार असल्याची माहिती। राज्यभरात परिचारिकांचं 1 दिवसीय कामबंद आंदोलन, मानधनवाढ, किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता, महागाई भत्ता लागू करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय कामबंद आंदोलन। कोल्हापुरात शासकीय परिचारिकांचं 1 दिवसीय आंदोलन, विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय कामबंद आंदोलन। धाराशिव दौऱ्यादरम्यान प्रताप सरनाईकांचा एसटीने प्रवास, आमदार खासदारांनी एसटीने प्रवास करायला पाहिजे, म्हणजे विधानसभेत लोकसभेत लोकांच्या समस्या मांडता येतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। आंगणेवाडीत 550 पोलिसांचा बंदोबस्त असणार, आंगणेवाडी यात्रेला यंदा अनेक राजकीय नेते येण्याची शक्यता। आंगणेवाडी यात्रेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे जाण्याची शक्यता, यात्रोत्सवाच्या सुविधांचा आमदार निलेश राणेंकडून आढावा। चालत्या ट्रेनमधून पडलेल्या व्यक्तीला रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवलं, अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील घटना। रायगड जिल्ह्यातील पेण सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, तिलोरे गावात भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती, पहाटे 3 वाजता धक्के जाणवल्याची माहिती। संत गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन सोहळा, राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार, तर भक्तांचीही मोठी मांदियाळी असणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वाटप, नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावकऱ्यांना धनादेशांचं वाटप।